बुधवार दिनांक 8 मे 2024. आज महाराणी सीझन 3 संपवलं. 8 एपिसोड होते. जसं नाव आहे महाराणी, शेवटी हुमा कुरैशी ही सक्सेसफुल महाराणी किंवा बिहारची चीफ मिनिस्टर म्हणून सक्सेसफुली इलेक्ट होते. जेव्हा की ते तिचं स्वप्न नसतं, तिला फक्त लोकांना न्याय मिळवून द्यायचं असं आणि आपल्या नवऱ्याला म्हणजे ज्या मृत्यूचा बदला घ्यायचा असतो तो ती पूर्ण करते. म्हणजे ज्या चंडाल चौकडीने म्हणजे नवीन आणि ते त्याचं मंत्रिमंडळ जे असतं, तो बैठा, तो प्रेम आणि गौरी बाबू आणि मुख्य म्हणजे गव्हर्नर, असे म्हणजे भरपूर लोक जे असतात, 7-8 लोक, ते मिळून सगळे कॉन्स्पिरसी नवनीत करतो आणि त्याला मारायचं षडयंत्र, गोळी मारायचं षडयंत्र सगळं झालेलं असतं आणि त्याचा ठपका हिच्यावर आलेला असतो आणि ती जेलमध्ये म्हणजे तिला टाकलं जातं. तर तो सगळा आता बदला. हे जो मिश्रा जो असतो ह्याचा पीए की, आणि मग ही प्रधानमंत्री झाल्यावर आपले ही चीफ मिनिस्टर झाल्यावर तो मिश्रा त्यांचा म्हणजे फॅमिलीचाच एक भाग झालेला असतो. पण आता आपल्या वडिलांच्या मृत्यू करता आई कारणीभूत आहे किंवा आईने हे केलं असं म्हणून तो मोठा मुलगा जय जो असतो तो बोलतच नसतो आईशी, पण लहान दोघी मुलींना विश्वास असतो. तर मिश्रा त्यांची काळजी घेत असतो, म्हणजे तशी काळजी तिघांची घेत असतो. आणि तिची जी पीए असते ती तिला प्रॉपर गायडन्स देतच असते. आता जेलमध्ये बसून ती काय सगळं प्लॅनिंग, ती म्हणजे अशा ज्या परित्यक्ता किंवा शिकार झालेल्या अशा जुलमाच्या किंवा ज्यांना असं मनात धगधग असते अशा सगळ्यांना एकत्र आणते, त्यांना प्रेम देते, त्यांना त्यांचं ऐकून घेते आणि त्यांना बरोबर ट्रेन करते कोणाला कुठे कसं काम द्यायचं ते. आणि त्या दृष्टिकोनातनं तिची एक एक स्टेप ती चालू असते आणि प्रत्येक एपिसोडमध्ये मग तो बदला कसा तिचा पूर्ण होत जातो. आणि शेवटच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळतं की हे सगळे तिन्ही प्लॅन केलेले प्यादे असतात. म्हणजे गौरी बाबूकडे त्याची रखेल, ही कीर्ती सिंग म्हणजे नवनीतनी भडकवलं असतं की तुझ्या नवऱ्याला ह्यांनी मारलंय म्हणून, भवानी म्हणजे भीमा बाबूनी, म्हणजे जो आधी सीएम असतो, आणि त्याच्यामुळे ती पण त्यांच्या कॉन्स्पिरसीमध्ये सामील झालेली असते ती कीर्ती सिंग. तर मग जेव्हा ही बोललेली असते त्या कीर्तीशी, हुमा कुरैशी, तेव्हा ती म्हणाली असते की तुला मी याच्याकरता माफ करणार आहे, बाकी मी कोणालाच माफ करणार नाही, पण तुला का माफ करणार आहे, कारण तुला चुकीचं गाईड करून, चुकीची समजूत करून देऊन तुला त्या कॉन्स्पिरसीमध्ये खेचलं त्या लोकांनी, म्हणजे खोटंच सांगून की तुझ्या नवऱ्याला भीमा बाबूंनी मारले म्हणून तू त्याच्यात आली, त्याच्यामुळे मी तुला पूर्णपणे दोषी मानत नाहीये. तिला पण ती आपल्याकडे करून घेते. म्हणजे असं एक गोष्ट ती हुमा कुरैशीच्या साईडनी होत जाते. आणि मग शेवटी ती तिच्या मुलाला जयला क्लिअर पण करते की ही सगळी कॉन्स्पिरसी कोणी केली होती आणि त्याच्यात मी पण सामील होते, तुझ्या आईचा त्याच्यात काही दोष नाही. मग त्याचं पण मनातून ती सगळी तो राग आणि ते सगळं द्वेष निघून जातो. आता इकडे म्हणजे तिची सुरुवात कशी असते की आधी तर हे लोक सारखं मिश्रा आणि तिची पीए तिला जेलमधून बाहेर काढायला म्हणजे पाहत असतं की मग बेल मिळवून देतो, तुम्ही बाहेर या, जेलमध्ये राहून काय करू शकता. पण जेलमध्येच राहून ती एक दुलारी यादव असतो की ज्याने म्हणजे जो असतो कॉन्स्पिरसीमध्ये, तर त्याला हार्ट अटॅक आला असं दाखवलं जातं. तर तो हार्ट अटॅक ऍक्च्युली नसतो, तिला जो रेग्युलर चेकअप करायला डॉक्टर येत असतो हुमा कुरैशीला जेलमध्ये, तर त्याच्या थ्रू ती काम करवते. पण मग आता ती तर जेलमध्ये आहे ना, पण तरी नवीन उठवतोच की म्हणजे हिनीच मारलंय वगैरे असं.
मग जेव्हा हा मिश्रा बघतो की ही काही केल्या म्हणजे ती नेहमी आपलं परीक्षेचं कारण नाही, मी आता 12वी झाली, चांगल्या मार्कांनी पास झाली, आता मी ग्रॅज्युएशन करते वगैरे वगैरे, असं तिचं मग ते सुरू असतं. म्हणजे मी अजून चांगली पॉलिटिशियन होऊ शकेल असं कारण देत ती काही त्या ह्याच्यातनं जेलमधून हलत नसते, कारण तिला अजून संपर्क वाढवायचा असतो सगळ्यांशी. तर मग हा मिश्रा पण एक खेळ खेळतो की तो काही भाड्याच्या लोकांना खोट्याच गोळ्या मारायला सांगतो कारवर, जेव्हा तो मुलांना शाळेतनं घेऊन यायचा. मग मुलांवर गोळ्या चालल्या म्हटल्यावर ही लगेच म्हणते मिश्राला की बेल ची हे कर तू. परत नवीन तेच उठवतो की नवीनला शंका येतेच, म्हणे असं कसं शक्य आहे की कोणालाच काही दुखापत झाली नाही आणि काही नाही. तर तो पोलीस अधिकाऱ्यांना म्हणजे आणि CI ला हे करतो की शोधून काढा काय प्रकार. आणि मग तोच उठवतो की आपल्याच मुलांवर गोळ्या चालवल्या वगैरे वगैरे अशा हुमाकुरुशीने. तर मग तेव्हा मिस्टर सांगतो की मीच सांगितलं, त्याच्याशिवाय तू बाहेर आली नसती. मग पुन्हा एक 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 सुरू होतं की ह्या गौरी बाबूला कोणी विचारत नाही, मग तो कॉन्स्पिरसी करतो एका कुंवर सिंग बरोबर आणि त्याला म्हणतो की तू दारू माझ्या बरोबर विक, तू काय तुझ्या महुआची दारू हे करतो. आणि मग स्वतःच जहरीली शराब एका गावामध्ये वितरित करतो, ज्यांनी मरतात खूप लोक. मग हिला परत पॉइंट मिळतो की नवीनच्या गव्हर्नमेंटनी दारूबंदी केली आहे, तरी पण पहिल्यापेक्षा 3 पटीने दारू विक्री वाढली आहे. आणि हे असं बिना दारू प्यायलाच का लोक मेले का, म्हणजे कुठे आहे दारूबंदी वगैरे, असं पुष्कळ हे होते. पण मग हा उलट बदनाम कराय करता मला हे केलंय वगैरे. मग हीच परत आपल्या भावाला सोडवते जेलमधून आणि त्या बाकी बायकांना पण सोडवते आणि त्यांना प्लांट करते वेगवेगळ्या ठिकाणी. तर हिच्या त्या कीर्ती सिंगकडे पण एक बाई जी मौसी म्हणून जेवण बनवत असते ती असते. बाकी पण अशा प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी ती पाठवते. आणि मग लास्टमध्ये तिला आपल्या म्हणजे भावाला सोडवल्यावर ती दिलशाद म्हणजे जो याचा विदेशी दारू बनवून आणि व्यापार करत असतो, त्याला आणि कुंवरला समोरासमोर आणून म्हणजे ते दोघं एकमेकांशी फायटिंग करतात, पण त्यांच्यात बोलणं चालणं चांगलं चाललेलं असतं. तर ह्याच्या करवी मरवतो ती भावाकडून. आता गौरी ह्या सगळ्यांमध्ये एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर मार्टिन हा सगळं इन्व्हेस्टिगेशन करत असतो. तर त्या दरम्यान त्याला हे पण म्हणजे लक्षात येतं की म्हणजे तो खरं भीमा बाबूच्या मर्डरची हे करत असतो, कारण त्याला माहिती असतं की हिंनी तर मर्डर केला नाहीये, त्याच्या मागे कोण आहे, काय कॉन्स्पिरसी आहे, तर तो शोधतच असतो. तर त्या ह्याच्यामध्ये त्याला गार्बेजच्या इथे दिसतं की लोक मुलं छोटे छोटे बाटल्या गोळ्या करतात रिकाम्या. मग तो त्यांचा पाठलाग करतो, तर त्यांना दिसतं की त्या बाटल्या ज्या लेबल आहे फॉरेनचं त्या कुठे जातात ते. तर हे रिमूव्हर वाली कंपनी असते, म्हणजे रिमूव्हर बनवणारी कंपनी. तर तिथे त्या बाटल्या विकल्या. मग तो वॉच ठेवतो आणि त्याला कळते की ती गौरी शंकरच्या ची कंपनी आहे. म्हणजे त्यांनी दुसऱ्याला हे केली यादवला, पण म्हणजे ती ऍक्च्युली त्याची, आणि तिथे दारू चालते आणि त्यांनीच ती दारू सप्लाय केली होती ज्यांनी मेले होते. आता तो जातोय पळून, तसंच धाड पोलीस टाकते आणि तर तो जातो पळून, तर प्रेम त्याला आसरा देतो. आता इकडे जेव्हा हे सगळे हल्ला चालला असतो, तर सगळेजण नवीनला त्याची सरकार बरखास्त करायला सांगतात. तर तो देतो पण, आणि मग म्हणतो की मी कीर्ती सिंगला चीफ मिनिस्टर बनवतो 1 महिन्याकरता, जोपर्यंत ते सगळी इन्क्वायरी पूर्ण होत नाही. पण तो रात्रीच्या रात्री त्या दुसऱ्या बैठाला हे करतो, त्याच्यात पण त्याची ते कॉन्स्पिरसी असतेच. मग हा आणखीन एक पॉलिटिक्स खेळतो, म्हणजे राणी बैठा
तिच्याशी भेटते आणि तिला म्हणते की तू जर एवढं चांगलं सगळं करू शकतोय तर मी तुला सांगते की कोणाला कसं पकडायचं कोणाला कसं पकडायचं. आणि मग तिने ते सगळं ते पकडून दिलेलं असतं सगळं. ह्या प्रेमच्या तर्फे गौरीला आणि त्या दिलशादला वगैरे. तर म्हणे तू चांगला अजून हे करू शकतो. तर मग इकडे काय होतंय, दोन्ही सरकार अल्पमतात येतात, म्हणजे बैठाची पण आणि नवीनची पण. तर मग लगेच हा गव्हर्नर, जो सगळ्यात नालायक असतो, म्हणजे ह्याचा मोसाजी असतो नवीनचा, तो राष्ट्रपती शासन डिक्लेअर करतो. त्याच्यामुळे आता कोणीच सीएम नाही. आणि बैठाला सीएम बनवल्याबरोबर आणि ही भीमा कुरेशी त्याला भेटल्याबरोबर ती भीमा बाबूची केस ओपन करायला सांगते आणि ती प्रॉमिस करते बैठाला की तुझं नाव त्याच्यात नाही टाकणार, बाकीच्यांचीच नावं असतील. तर तो तसंच करतो. त्याच्यामुळे ती इन्क्वायरी सुरू होऊन जाते आणि मग एक 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 सगळे खुलासे होत जातात आणि त्या सगळ्यांना मग जेल होते. त्यांना जेल झाल्यावर मग हा परत मार्टिननी ह्याला पकडलं असतं, ज्या ड्रायव्हरनी कीर्ती सिंगच्या नवऱ्याला धडक देऊन मारलं असतं आणि जिची समजूत झाली असती की भीमा बाबूंनी आपल्या नवऱ्याला मारवलं. तर त्या ड्रायव्हरला तो पकडतो आणि त्याच्याकडनं खरं हे करतो. तर त्यांच्याकडून कळते की ह्या महामहिमनी म्हणजेच गव्हर्नरनी आदेश दिला असतो गोळी चालवायचा. मग झालं. त्यांना पण म्हणजे ती भेटते आणि म्हणते की तुमचा पण नंबर आहे आता. तर मग तो पण कबूल करतो. म्हणजे मी तुला खूप आधी, जेव्हा भीमा बाबूंनी तुला सीएम बनवलं होतं तेव्हा मी परत तुला कमी लेखलं होतं, पण आता मानलं पाहिजे तुला वगैरे वगैरे. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याची बॉडी पण स्विमिंग पूलमध्ये सांगते, म्हणजे हार्ट अटॅक आला असं दाखवलंय की तो हार्ट अटॅक. तर ही जेलमध्ये या सगळ्या चंडाल चौकडीला भीमा बाबूला जन्माला भेटायला जाते आणि शिरा घेऊन जाते. म्हणतात शिरा खा. आणि मग ते लोक सगळं, तू नवीन म्हणतो की हे सगळं करायचं महामहिमचं गौरव, त्याला कसं सोडलं तू. त्यामुळे कळेल कळेल, प्रत्येकाची एक वेळ असते म्हणे यायची. आणि तेवढ्यात एकदम भो आवाज येतो आणि पोलीस सांगायला येतात की 144 कलम लागू झाले. तर का बरं, ही म्हणजे अशी अगदी अननोन बनून होते. का बरं, तर म्हणे गव्हर्नर आपल्या घरी डेड सापडले, मृत सापडले, त्यांना हार्ट अटॅक आलाय वगैरे. आणि मग ही म्हणते चला मी येते म्हणे, आता मला गेलं पाहिजे कारण आता गव्हर्नर पण नाही राहिले. तर असं कोणते जाते. ती म्हणते पहा आता तुमची काय तुम्हाला करायचंय ते. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाची वेळ येतेच. आणि शिरा जरूर खा म्हणून ते सांग. म्हणजे सगळं ती वेल प्लॅन करून सगळं हे करते. आणि मग शेवटी दाखवले की तिला बिहारचं सगळेजण मुख्यमंत्री बनवतात. आणि थोडंसं घरातलं दाखवले परत की तिला असं मन तिचं भीमा बाबूशी बोलतंय की जेव्हा म्हणतात शेवटी मी जे केलं तेच तर तू केलं. तू म्हणजे स्वतःला असं हे करते, पण ती म्हणते मला सत्ता नकोच आहे, तुम्ही सत्ते करता केलं. मी तुम्हाला न्याय मिळवून द्यायला आणि ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देण्याकरता केलं. म्हणजे असंच मला पण वाटत होतं, प्रत्येकाला तसं वाटतं. ती म्हणते नाही, मला इथे सत्ता नकोच आहे, मी आपल्या परत गावी जाईन पोरांना घेऊन, मला इथे राहायचंच नाहीये. तो म्हणे तू लाख जाशील पण राजनीती तुला जाऊ देणार नाही. आणि तसंच होतं, तिला परत सगळेजण सीएम म्हणूनच हे करतात. अशा पद्धतीने छान आहे, इंटरेस्टिंग सिरियल आहे आणि मजा आली बघताना. हुमा कुरेशीने मस्त ऍक्टिंग केली आहे, बाकीच्याही लोकांनी सुंदर केली ऍक्टिंग, छान आहे ओव्हरऑल.